नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडींचे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. 25 मार्च 2026 चे क्वेश्चन आहेत मित्रांनो. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी सरळ भरती किंवा असेल किंवा MPSC असेल तर त्यासाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला शीत वाळवंट नदी किनारा पुनर्संचयन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? बघू शकता मित्रांनो, ऑप्शन बघू शकता, कारगिल, लेह, लडाख, श्रीनगर आणि मनाली. तर उत्तर कोणतं आहे? लडाख. पुढचा प्रश्न बघू शकता, 9वी फार्मामेड 2026 परिषद कुठे आयोजित करण्यात येत आहे? बघा. तर ऑप्शन बघू शकता, मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली आणि बेंगलोर. तर उत्तर कोणतं आहे? नवी दिल्ली. पुढचा क्वेश्चन बघू शकता, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC चे नवे महासंचालक कोण झाले आहेत? तर बघा मित्रांनो, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खाली ऑप्शन बघू शकता, टीम डेव्ही, मॅट ब्रिटन हा उत्तर आहे मित्रांनो याचा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, 25 ते 31 मार्च 2026 दरम्यान पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणारे राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते? ऑप्शन बघू शकता, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली आणि कर्नाटक. तर उत्तर कोणतं आहे? दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, नासाच्या ARTEMIS सेकंड मिशन अंतर्गत चंद्राची परिक्रमा करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? बघू शकता मित्रांनो, ऑप्शन बघू शकता, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, क्रिस्टिना कोच आणि मे जेमिसन. तर उत्तर कोणतं आहे? क्रिस्टिना कोच. उत्तर बरोबर आहे. तर खालचं क्वेश्चन बघू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, महिला व तृतीयपंथी व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा चालवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दुर्गा योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर बघू शकता मित्रांनो, दिल्ली सरकारने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन बघू शकता, 23 मार्च रोजी शहीद दिवस कोणाच्या स्मरणात साजरा केला जातो? बघा. 23 मार्च रोजी शहीद दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. तर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर पुढचा क्वेश्चन बघू शकता, वसंत ऋतूची संबंधित असलेला सरहुल महोत्सव कुठे साजरा केला जातो? तर झारखंडमध्ये हा उत्सव साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन बघू शकता, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या 15 वर्षे 223 दिवसामध्ये पदार्पण सामन्यातच 111 धावा करून सर्वात कमी वयात शतक करणारी महिला खेळाडू कोण? बघू शकता इथं पर्याय क्रमांक 2 बघू 3 आहे मित्रांनो, फेनी उटागू सीमा निंदे. तर अशाच प्रकारचे मित्रांनो नवीन चालू घडामोडीचे क्वेश्चन आणि नवीन ज्या रिक्वायरमेंट असतील, रिझल्ट असेल, तर ह्या सर्व अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.